आहे. त्याला पूर्ण विश्वामध्ये प्रचार करायची जे वेळ आलेली आहे आणि ते वेळ जे आहे म्हणजे चैतन्य महाप्रभू जे राधाकृष्णाचे सम्मिलित रूप आहे आणि कलियुगामध्ये असं मायापूर धाम मध्ये अवतरित झालेले आहेत. सची मातेचे पुत्र आहेत आणि त्यांनी आपला स्वतःच्या जीवनामधून हे जे संन्यास स्वरूप गृहस्थ होते, बालरूपाने त्यांनी सगळी लीला केली, तेव्हा पुढे जाऊन संन्यास घेतलं आणि संन्यास घेतल्यानंतर सगळं भारतीयचे जितके पण लोक आहेत मायापूर आणि अनेक अनेक जे पण शहरांमध्ये त्यांची त्यांनी श्रद्धा वाढवली. अथवा तो ब्रह्म जिज्ञासा ते जे प्रश्न होता, जे एक मनुष्य जीवनामध्ये पडायला पाहिजे प्रश्न आपल्या हृदयामध्ये, की मी कोण आहे, भगवंत कोण आहे, ते सगळ्यांचे प्रश्न आहेत. आणि हे जे प्रश्नांचे उत्तर आहे हे शास्त्रामध्ये आणि एक जुळलेले सामाजिक ह्याच्यामध्ये जे आहे पसरलेले आहेत. पण ह्याला कसं आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आणायचं ते कुणाला माहित नाही. तर अशा प्रकारे ते चैतन्य महाप्रभूने आपला संन्यास घर सोडून संन्यास घेतला त्यांनी आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांनी सगळ्यांमध्ये ते श्रद्धा जागवली. सगळ्यात प्रथम आहे श्रद्धा जागवणं. बरोबर. संन्यास रूपाने सगळ्यांनी त्यांना जे आहे श्रद्धा रूपाने स्वीकार केलं. त्यांचं बोलणं जे आहे त्यांनी ऐकलं सगळ्यांनी. आणि हे जे भविष्यवाणी आहे, एका भविष्यवाणीमध्ये चैतन्य महाप्रभूची असं सांगितलेलं आहे की पृथ्वी चाते नगर अधिग्राम सर्वत्र प्रचार होय मोरण. हे भविष्यवाणी रूपाने जे शब्द आहे त्याला प्रचुर प्रचार करण्यासाठी एक सेनापती भक्त येणार आहे असं शास्त्रामध्ये अगोदरच प्रिडिक्शन भविष्यवाणी केली होती. तर जेव्हा आपले भक्तिविनोद ठाकूर जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचा प्रभुत्व होता, तेव्हा ते भक्तिविनोद ठाकूर आपले आचार्य म्हणजे एक संपूर्ण भक्त होते आणि फारच मोठे एक संप्रदायाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. तर त्यांना जे आहे एक भविष्यवाणी कळली होती की त्याच वेळी प्रभुपादांनी त्याच वेळी त्यांनी जन्म घेतला त्याच वेळी आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला प्रभुपादांचा, त्यांची भविष्यवाणी अशी होती की पुढे जाऊन 70 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्याकडे भरपूर पैसे असणार, ते एक संन्यासी रूपामध्ये असणार आणि पूर्ण विश्वामध्ये हे हिंदू धर्म, सनातन धर्म ह्याचं जे आहे भगवद्गीताचा प्रचार करणं. तर हे भविष्यवाणी अगोदर झाली होती प्रभुपादांच्या विषयामध्ये आणि लोकांना विश्वास बसला नाही. पण त्यांचा लाईफस्टाईल असा होता की प्रभुपादांना एक चांगले आई वडील भेटले जे की वैष्णव परिवारातील होते आणि त्यांचे जे वडील होते ते भरपूर जे संन्यासी येत जात होते, त्यांची जी ओळख होती, श्रद्धा होती, ते बरेच संन्यासांना त्यांनी घरी बोलवलं. त्यांना स्वतः प्रसाद हाताने पाजलं आणि असं पाजताना जे प्रभुपादजी लहानपणे त्यांचं नाव अभय होतं, ते बघत होते सगळी गोष्टी कसं चांगलं त्यांचं. पण त्यांना चांगलं वाटत नव्हतं. ते एक स्वतःचा एक स्वाभाविक गुण होता त्यांचा आणि त्यांनी असा विचार केला की हे संन्यासी जे आहेत इतर काही गोष्टी करतात, नशे करतात, बिडी फुकतात आणि हे सगळ्या गोष्टी आणि लालच म्हणतात आणि सगळ्यांना बोलून माझे जे वडील आहेत ते सन्मानित रूपाने त्यांना बसवून प्रसाद घालतात आणि राधाराणीचे आशीर्वाद ची प्रार्थना करतात सगळे जितके पण वैष्णव आहेत, भक्त आहेत, साधू आहेत. पण हे असं वैष्णव नसायला पाहिजे. वैष्णव कसा असायला पाहिजे की त्याला सगळे जे नियम आहे ते सगळं कठोरतेने पालन करायला पाहिजे, शास्त्र अध्ययन पाहिजे आणि स्वतःच्या जीवनाचा उदाहरणातून प्रस्तुत करायला पाहिजे लोकांना की धर्म कशा पाळायला पाहिजे.